नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. या एपिसोडचा एक उद्देश आहे तो असा की आपल्या समोर जे आज प्रचंड मोठं संकट उभं ठाकलं आहे त्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर परीक्षित घोष या अर्थतज्ञांनी जो ठोस प्रस्ताव सरकारपुढे मांडला आहे तो प्रस्ताव आपल्या समोर पर्यंत पोहोचवणं, त्याच्यावर चर्चा घडवून आणणं हा या एपिसोडचा उद्देश आहे. करोनावरचं संकट प्रचंड आहे आणि ते दुहेरी स्वरूपाचं आहे. एक वैद्यकीय स्वरूपाचं आहे आणि दुसरं आर्थिक स्वरूपाचं आहे. आपण जेव्हा असं म्हणतो की आपल्या समोर अशी चर्चा होते की करोनामुळे भारताच्या जीडीपीवर किती परिणाम होईल, जीडीपी किती टक्क्यांनी कमी होईल, तर हा प्रश्न मुळातच अत्यंत दिशाभूलक आहे. याचं कारण असं की करोनाचा जो आर्थिक फटका बसणार आहे तो आपल्या सर्वांना अतिशय विषम पद्धतीने बसणार आहे. ज्यांना नियमित वेतन आहे त्यांना तो फटका जवळपास शून्य असेल, परंतु जे हातावर पोट असणारा जो बहुसंख्य भारतीय समाज आहे त्या समाजावर याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे फक्त जीडीपी कितीने कमी होईल ही चर्चा करणं चुकीचं आहे. मी मगाशी म्हटलं त्याचा वैद्यकीय सुद्धा अँगल आहे. आपण एक लक्षात घेऊ की इंग्लंडमधला इम्पिरियल कॉलेजनी जो अभ्यास केला, विविध प्रतिमानं मांडून त्यांनी अभ्यास केला आणि अशा अनेक जगातील संस्थांनी हा अभ्यास केला आहे. त्या अभ्यासानुसार जेव्हा इंग्लंडमध्ये करोनाग्रस्तांची संख्या ही टोकावर पोहोचली असेल अशा वेळेला तिथल्या 30 करोनाग्रस्त पेशंटसाठी इंग्लंडच्या इस्पितळामध्ये फक्त एक बेड उपलब्ध असेल, एक खाट तिथे उपलब्ध असेल. म्हणजे इतकी भीषण परिस्थिती इंग्लंडमध्ये येऊ शकते आणि त्यासाठी त्यांनी काय योजना केल्या पाहिजे अशी चर्चा ती आहे. भारतामध्ये असं जर झालं तर आपण किती भयानक गोष्ट होऊ शकेल, आपली वैद्यकीय सेवा कशी कोलमडून जाईल हे आपण लक्षात घेऊ. त्यामुळे सगळ्या देशांचा प्रयत्न हा असा आहे की करोनाच्या प्रसाराचा जो वेग आहे तो मंदावा आणि एकाच वेळेला खूप जास्त पेशंट हे हॉस्पिटलमध्ये येणं असं घडू नये यासाठी लॉकडाऊन हा जास्तीत जास्त प्रभावी झाला पाहिजे. कारण लॉकडाऊन जर प्रभावी झाला तर करोनाच्या मुळे संसर्गग्रस्त लोकांचा जो वेग आहे, वाढीचा वेग आहे, तो कमी होण्यामध्ये लॉकडाऊनचा हा परिणाम हे आहे. लॉकडाऊन हा काही उपाय नाहीये. लॉकडाऊन हे आपल्याला माहिती आहे की लॉकडाऊनमुळे करोनाचं संकट एकदम टळत नाही तर करोनाच्या वाढीचा वेग फक्त मंदावतो आणि आपली वैद्यकीय व्यवस्था त्याला तोंड कदाचित देऊ शकेल. त्यामुळे हा जो लॉकडाऊनचा महत्वाचा मुद्दा आहे. आता मुद्दा असा आहे की हे आपण बऱ्याच आपण लक्षात घेतलं पाहिजे की आताचं जे संकट आहे हे लॉकडाऊन 15 तारखेला उठला, 30 तारखेला उठला किंवा कधी उठला त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन येणारच नाही, वेळ येणार नाही का असं नाहीये. कारण करोनाबद्दल जे वैद्यकीय अभ्यास आहेत की करोना पुढच्या 1-2 वर्ष त्याचा वेग काही भागामध्ये वाढता राहू शकतो आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला लॉकडाऊनची ही एक टांगती तलवार देशाच्या विविध भागामध्ये जगभर ही कायम राहू शकणार आहे. त्यामुळे आता आपल्याला त्यामुळे उपाय जे आहेत ती ही गोष्ट लक्षात घेऊन दूरगामी स्वरूपाचे उपाय काय हे याच्याकडे आपण वळलं पाहिजे. परीक्षित घोष यांचं म्हणणं असं आहे की या संबंध आजवरच्या चर्चेमध्ये चाचण्यांच्या संदर्भातल्या एका महत्वाच्या मुद्द्याकडे लोकांचं दुर्लक्ष आलेलं आहे. तो मुद्दा कोणता लक्षात घेऊया की वैद्यकीय चाचण्या ह्या अतिशय जास्तीत जास्त झाल्या पाहिजेत असं आपण म्हणतो. परंतु त्या जास्तीत जास्त होण्यासाठी एकतर आजवर काही कारणामुळे त्या कारणाबद्दल खूप चर्चा होते, त्याच्यात वाद होतात की भारताची चाचणीचा दर अतिशय कमी आहे. उदाहरणार्थ सिंगापूरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सिंगापूरमध्ये दर 10 लाख लोकसंख्येमागे जवळपास 6,000 लोकांच्या चाचण्या होतात 10 लाख लोकसंख्येमागे. परंतु भारतामध्ये 10 लाख लोकसंख्येमध्ये फक्त 18 लोकांच्या चाचण्या होतात. इतका कमी तो दर आहे. परंतु जर चाचण्याच्या व्यवस्था जरी वाढली तरी लोक हे चाचण्यांसाठी पुढे येतील का ते येण्याची शक्यता कमी आणि आजही आपल्याला तसं दिसतं. याचं कारण आहे की जेव्हा एखादी बहुसंख्य लोक भारतातले हे कष्टकरी, स्वयंरोजगारी, हातावर पोट असणारे आहेत त्यांना जेव्हा त्यांना एक टांगती तलवार असते की आपण करोनाग्रस्त आहोत असं कळल्यावर लगेच आपला सर्व उत्पन्नाचे मार्ग संपणार आहेत. कारण आपल्याला क्वारंटाईन केलं जाईल, आपल्याला वेगळं ठेवलं जाईल आणि त्यानंतर आपलं उत्पन्न संपेल. त्यामुळे ही आर्थिक टांगती तलवार देखील गरीब लोकांवर असते. दुसरं असं असतं की तिथल्या वैद्यकीय सेवांबद्दल आपण खूप काही ऐकत असतो आणि त्यामुळे ती काही फार उत्साहवर्धक वातावरण नसतं असं आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे देखील आपण
गरीब जनता ही त्यासाठी चाचण्यांसाठी पुढे येण्याची शक्यता म्हणजे त्यांचा उत्साह कमी असेल. त्यामुळे अधिकाऱ्यांना जाऊन त्यांना शोधणं अशा प्रकारची गोष्ट करावी लागेल. तिसरा मुद्दा असा असतो की करोनाची लक्षणं जी आहे ती सुरुवातीच्या काळात अतिशय माइल्ड अशी असतात, म्हणजे त्याची तीव्रता कमी असते, त्यामुळे लोक काम करत राहू शकतात. त्यामुळे त्यांना चाचण्या करायला जावं याची गरजही भासत नाही. आणि अशामुळे या चाचण्यांचं प्रमाण हे अतिशय कमी राहील. आणि जर चाचण्यांचं प्रमाण कमी राहिलं तर रोगाचा प्रादुर्भाव होत राहणार आहे. त्यामुळे त्या लॉकडाऊनचा जो परिणाम आहे तो परिणाम काही आपल्याला बघायला मिळणार नाहीये. त्यामुळे एकीकडे जास्तीत जास्त चाचण्यांसाठी लोकांना उद्युक्त करणे हे महत्वाचं आहे. मगाशी मी जो आकडा सांगितला तो आपल्यासमोर चार्टच्या स्वरूपात मी मांडतोय. तुम्ही या चार्टमध्ये बघा की चाचण्यांचा दर हा तुम्हाला दिसेल की सिंगापूरमध्ये किती आहे, इतर देशांमध्ये किती आहे आणि भारतामध्ये तो किती आहे, केवळ 10 लाख लोकांमागे. तर आता लोकांना चाचण्यांसाठी उद्युक्त करायचं असेल तर काय केलं पाहिजे हे आपण लक्षात घेऊया. चाचण्यांसाठी उद्युक्त करायचं असेल तर त्यांना एक ठोस आश्वासन दिलं पाहिजे. परिचित घोष म्हणतात की यांना तुम्ही ठोस आश्वासन दिलं पाहिजे की उदाहरणार्थ सरकारने असं ठरवलं की जो पेशंट आहे, रुग्ण असेल करोनाचा, त्याचा वैद्यकीय सर्व उपचार, त्याच्या तो निवास हे सर्व अधिक त्याला त्याचा झालेलं नुकसान, त्याची भरपाई, जितका काळ तो रुग्ण म्हणून असेल त्याची भरपाई, हा आकडा जर समजा आपण 1 लाख रुपये असा ठरवला, 1 लाख रुपये सरकार त्याच्यावर खर्च करेल असं जर ठरवलं तर ती रक्कम प्रचंड मोठी असणार नाही. साधा विचार करा. आज भारतामध्ये 6,000 रुग्ण आहेत, 6,000 किंवा तो आकडा थोडासा जास्त असेल. परंतु आपण असा विचार करू की समजा 1 लाख रुग्ण भारतामध्ये करोनाग्रस्त आहेत. 1 लाख. तर 1 लाख लोकांना हा जर पैसा द्यायचा असेल सरकारला तर तो किती येईल? 1 लाख गुणिले 1 लाख म्हणजे 1,000 कोटी रुपये. आता 1,000 कोटी रुपये हा जो आकडा आहे हा आज सरकारने जे पॅकेज जाहीर केलंय 1,74 लाख कोटी रुपये, त्याच्या तुलनेमध्ये अत्यंत किरकोळ आहे, किस झाड की पत्ती असा आहे. परंतु हे जर ठोस आश्वासन असेल आणि त्यानुसार जर वैद्यकीय सेवा मिळाल्या, तेवढ्या दर्जेदार सेवा, तिथली व्यवस्था दर्जेदार असेल तर लोकांना प्रोत्साहन मिळेल चाचण्या करून घेण्यासाठी. आणि 1,000 कोटी रुपये हे अतिशय त्या मानाने अतिशय किरकोळ आहे एकंदर खर्चाच्या मानाने. त्याचा परिणाम मात्र फार मोठा होणार आहे सर्व जनतेसाठी. दुसरा मुद्दा, करोनाचं जे संकट आहे, आर्थिक संकट आहे, त्या संकटाची तीव्रता ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर ही हातावरचं पोट असणाऱ्या लोकांना भोगावं लागणार आहे. या ठिकाणी परीक्षित घोष आपल्याला एका अमर्त्य सेन यांच्या एका अभ्यासाचा संदर्भ देतात. 1943 मध्ये जेव्हा बंगालमध्ये भीषण असा दुष्काळ पडला, त्या दुष्काळाचा अभ्यास अमर्त्य सेनांनी केला. तर दुष्काळ पडल्यानंतर आपल्याला असं वाटतं याचा फटका शेतकऱ्यांना सर्वात जास्त बसेल. त्यावेळेला बंगालमध्ये फार मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली, लाखो लोक गेले. आणि ते जे लोक गेले त्याच्यात असं दिसलं की प्रमाणामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या तुलनेत तिथले नाभिक म्हणजे केशकर्तन करणारे आणि मासेमारी करणाऱ्या लोकांच्या मृत्यूचं प्रमाण खूप जास्त होतं. तर असं का होतं? याचं कारण असं होतं की दुष्काळामुळे लोकांच्या हातातली क्रयशक्तीच गेली. त्यामुळे माशांचा बाजारभाव प्रचंड कोसळला. केश कर्तनालयाला कोणी जाई नसाल याचा भाव प्रचंड कोसळला, त्याचे दर कोसळले. त्यामुळे या कम्युनिटीमध्ये लोकांचा मृत्यूदर खूप जास्त होता. आता असं आपण पहा की हे जेव्हा करोनाचं संकट आहे तेव्हा करोनाच्या संकटानंतर किंवा लॉकडाऊन उठल्यानंतर, संकट चालूच राहील फार मोठ्या काळ, लॉकडाऊन उठल्यानंतर आपल्या वर्तनामध्ये मूलभूत फरक होणार आहे. आपण पटकन केस कापायला जाणार आहोत का? विचार करू. ज्या ठिकाणी आपल्याला सामाजिक अंतर वगैरे ह्या गोष्टी आपल्यासमोर आढळलेल्या आहेत, सोशल डिस्टन्सिंग, त्या आणि ते पाळल्याच पाहिजेत. अशा वेळेला आपण एकमेकांमधलं अंतर कमी ठेवण्याकडे प्रयत्न करू. अशा वेळेला ग्राहक आणि सेवा देणारा यांच्यातलं फिजिकल अंतर जिथे ते कमी असेल त्या सेवांची मागणी प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. तसंच वेटर्सच्या बाबतीत होऊ शकेल. मेडिकल म्हणजे हॉटेल व्यवसायावर त्याचा प्रचंड मोठा परिणाम होईल. तेव्हा हे परिणाम प्रचंड मोठे आणि दीर्घकाळ असणार आहेत. तेव्हा या लोकसंख्येला जर तुम्हाला आर्थिक आधार तुम्ही दिलात तर ही लोकसंख्या तुम्हाला या भविष्यामध्ये जे वारंवार तुम्हाला अनेकदा तुम्हाला लॉकडाऊन करावं लागतील, कदाचित सांगता येत नाही काय होईल, अशा वेळेला त्यांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. कारण लोकांना शाश्वती असेल की मला काही ते पैसे मिळणार आहेत आणि त्यामुळे माझा इन्कम लॉस होणार नाहीये, सरकार भरून काढणार आहे. तेव्हा लॉकडाऊन मला सहकार्य मिळेल, लोक बाहेर पडणार नाहीत. त्याचबरोबर हे लक्षात घेऊया की या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये हा जो विषम फटका सर्वात गरीब लोकांना बसणार आहे, त्यासाठी विविध देशांनी प्रचंड मोठा पैसा हा खर्च करायचा ठरवलेला आहे. म्हणजे त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमाणात ते किती करतात हे बघूया आणि आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमाणात
आपण किती करतो हे बघूया. हा शेजारचा चार्ट तुम्हाला दाखवेल की त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमाणात म्हणजे विविध देश किती खर्च करतायत. साऊथ कोरिया सारखा देश, साऊथ कोरियानी हे जे करोनाचं संकट जे आहे ते जवळपास त्यांचं टळलेलं आहे. त्या देशाने आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 5% रक्कम ही या लोकांसाठी खर्च करायचं ठरवलंय. अमेरिकेने ती 10% ठरवलेली आहे. जर्मनीने ते 20%च्या वर ठरवलेली आहे. अमेरिकेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आज 85% लोकांना सरकार रोख रक्कम देणार आहे. आणि ती रक्कम किती असेल तर त्यांचं जे साधारणपणे त्यांचं ऍव्हरेज इन्कम जे इतर वेळेला जी मिळकत असेल त्याच्या जवळपास निम्मी रक्कम त्यांना ही रोख रकमेच्या स्वरूपात मिळणार आहे. तर इतक्या त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेने हे इतके मोठे आकडे आहेत. आपला आकडा किती आहे तर 1% सुद्धा कमी आहे. या चार्टमध्ये आपण पाहू शकता. तेव्हा अत्यंत किरकोळ रक्कम आहे. तर ती रक्कम मोठ्या प्रमाणात वाढवली पाहिजे. आणि ती रक्कम आता लोक म्हणतील की ती रक्कम जर आपण वाढवली तर त्याचे वित्तीय तूट वाढते, सरकारला त्यासाठी बाजारातून कर्ज घ्यावं लागेल, मग त्याच्यामुळे बाजारातला मार्केटमध्ये कर्ज घेऊन त्याची भांडवलदार जे असतात ते कर्ज घेतात बँकांकडून आणि इन्व्हेस्टमेंट करतात, ती इन्व्हेस्टमेंट मंदावेल असे जे तर्क मांडले जातात ते परीक्षित घोष यांच्या मते हे अत्यंत दिशाभूलक आहे. याचं कारण असं आहे की करोना व्हायच्या आधीच आपला इन्व्हेस्टमेंटचा दर जवळपास 0 झालेला होता. त्यामुळे नवीन इन्व्हेस्टमेंट होतच नव्हती. त्यामुळे देशाची जी बचत होती ती बचत इन्व्हेस्टमेंट म्हणून येतच नव्हती. अशा वेळेला आणि करोनाच्या संकटानंतर तर वातावरण असं असेल की नवीन इन्व्हेस्टमेंट फार किरकोळ अशी होणार आहे, बऱ्याच काळ ती कमी असणार आहे. अशा वेळेला लोकांना ठोस असा आधार तुम्ही दिला हा पैसा लोकांपर्यंत नेऊन तर फिस्कल डेफिसिट किती का वाढव. उदाहरणार्थ 2008 साली जेव्हा आधीचं गव्हर्नमेंट होतं त्यावेळेला 2008 मध्ये जागतिक मंदी होती. त्या जागतिक मंदीपासून भारत बचावला याचं एकमेव कारण सरकारने फार मोठा पैसा सार्वजनिक म्हणजे सरकारचा पैसा हा अर्थव्यवस्थेमध्ये ओतला आणि फिस्कल डेफिसिट वित्तीय तूट ही त्यावेळेला 3% 6% डबल झाली. परंतु भारतीय अर्थव्यवस्थेला 2008चा हा फटका बसला नाही. आज देखील अत्यंत अशीच परिस्थिती आहे आणि परीक्षित घोष यांचं म्हणणं आहे की तो आकडा आपण किती पैसे देऊ शकतो आणि किती पैसे दिले पाहिजेत. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही एकच योजना अशी आहे की ती भारतातल्या बहुसंख्य लोकांपर्यंत पोहोचते. बहुसंख्य श्रमिक त्याच्यामध्ये सामावले जातात. ती म्हणजे रेशन व्यवस्था. आता सरकारने काय केलंय, रेशन व्यवस्थेचा धान्याचा कोटा वाढवलाय किंवा इतर योजनांमध्ये थोडी तुटपुंजी वाढ केली आहे. तुम्ही या रेशन व्यवस्थेमध्ये जे भारतातले जवळपास 2/3 लोक म्हणजे 80 कोटी लोक जवळपास रेशन व्यवस्थेचे लाभधारक आहेत. म्हणजे अन्न सुरक्षा कायद्यामुळे तेवढा विस्तार वाढलेला आहे. त्यांना जर तुम्ही प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक माणसाला दरमहा 1000 रुपये द्या म्हणजे 5 जणांचं कुटुंब असेल तर 5000 रुपये महिना अशी ती रक्कम असेल. अशी पुढील 6 महिने तुम्ही द्या. 6 महिने. आणि ही जी रक्कम असेल ती रक्कम त्यांचं असं म्हणणं आहे की हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या फक्त 3% एवढी असेल. 3% जीडीपी हा असा जर आपण खर्च केला तर याचा परिणाम असा होईल की भारतातल्या श्रमिक जनतेला, गरीब जनतेला एक मोठा आश्वासन मिळेल. ते हे एक प्रचंड मोठं आश्वासन असेल. त्यांची नुकसान भरपाई खऱ्या अर्थाने होईल. म्हणजे खूप कमी प्रमाणात होईल, नुकसान खूप प्रचंड असणार आहे, पण काहीतरी ठोस असं काहीतरी सरकारकडून घडेल. त्यामुळे यापुढे जे लॉकडाऊन्स होत राहतील तसं होऊ नये पण तशी शक्यता दाट आहे. अशा वेळेला देखील लोकांचा लॉकडाऊनसाठी प्रतिसाद असेल. जर लोक भुकेले आहेत आणि मी किती काळ घरात बसून राहणार असं त्यांच्यावर काही दडपण परिस्थितीचं असणार नाही. त्यामुळे हा एक ठोस प्रस्ताव असा त्यांनी मांडलेला आहे. 2 दुहेरी हा प्रस्ताव आहे. एक तर रुग्णांना अत्यंत दर्जेदार सेवा देणं, त्यांना नुकसान भरपाई देणं आणि एकंदर साधारणपणे 1 लाख रुपये तुम्ही समजा खर्च करायचं ठरवलं, चांगली दर्जेदार व्यवस्था दिली तर चाचण्या खूप जलद होतील, लोक उत्साहाने पुढे येतील आणि त्यांना जर ह्या ठोस रोख रकमेचा आधार दिला तर तुम्ही वित्तीय तूट वगैरे हा आता अप्रस्तुत विषय आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सक्षम आहे आणि लॉकडाऊन मध्ये देखील यशस्वी होत जाईल. तेव्हा हे दुहेरी एकमेकात गुंफलेल्या गोष्टी आहेत. वैद्यकीय संकट आणि आर्थिक संकट यांची गुंफण आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि असं जर केलं तर खऱ्या अर्थाने लोकांच्या खालपर्यंत पैसा जाईल आणि त्यामुळे मागणी वाढून देखील अर्थव्यवस्थेला गतिमान होईल. यापुढे इन्व्हेस्टमेंटवर भरोसा करून आपण करणे, कारण इन्व्हेस्टमेंट आता याच्या पुढच्या काळात आणखीनच कमी, आताच ती फार शून्यावरच आलेली आहे. खरं तर त्याचा दर तो आणखीन कमी होणार आहे. त्यामुळे हा एक ठोस प्रस्ताव आहे. त्याला परीक्षित घोष मार्शल प्लॅन असं म्हणतात. तुम्ही लक्षात घ्या, मार्शल प्लॅन हा शब्द कधी अस्तित्वात आला तर जेव्हा दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप बेचिराग झाला होता अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यामध्ये. तर त्यानंतर युरोपला पुन्हा उभं करण्यासाठी
अमेरिकेनेच प्रचंड मोठा पैसा युरोपियन अर्थव्यवस्थेमध्ये ओतला, ती मोठी मदत होती आणि त्याला मार्शल प्लॅन असं म्हणतात आणि त्यामुळे युरोप हा पुन्हा एकदा विशेषतः पश्चिम युरोप हा पुन्हा एकदा त्यांनी झेप घेतली. तसं भारताला आज हे प्रचंड मोठं संकट जे आहे त्या संकटातून बाहेर जर भारताने यायचं असेल तर भारताला एका मार्शल प्लॅनची गरज आहे आणि ही मार्शल प्लॅनची दोन तत्व मी आपल्यासमोर मांडली. तर ही दोन तत्व मार्शल प्लॅनची दोन ठोस पर्याय हे आणण्याची गरज आहे आणि हे मी आतापर्यंत या विषयावर जे वाचत आलेलो आहे त्यातला हा सर्वात तर्कशुद्ध असा पर्याय मला वाटतो आणि त्यामुळे तो मॅक्स महाराष्ट्राच्या रूपाने तुमच्यापर्यंत पोहोचावा, त्याच्यावर चर्चा व्हावी, तो सरकारपर्यंत पोहोचावा, राजकीय पक्षांनी विचार करावा आणि केंद्र सरकारकडे यासाठी आग्रह धरण्यात यावा, ही प्रक्रिया व्हावी यासाठी मी आपल्यासमोर हा प्रस्ताव मांडलेला आहे. या पुढच्या काळात देखील याविषयीची चर्चा जी अर्थतज्ञ आपल्यासमोर करतील ते आपल्यासमोर आणण्याचा माझा प्रयत्न राहील. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर तुम्ही लाईक करा, लोकांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचवा आणि पुन्हा एकदा